यानंतर रणवेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरली आहे, परंतु जाकमाता सिस्ती टीम नॉर्मली जाकमाता टीम जर पाहिलं तर कबड्डीसाठी ओळखली जाते. इकडे आता क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच रॉयल फेस्टिवल मध्ये उतरलेले आहेत. त्यांना शुभेच्छा. जागृत देवस्थान आहे जाकमातेचा आणि त्याचा आशीर्वाद घेऊन हा जाकमाता संघ मैदानात उतरलाय. रणवेल टीमलाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या ठिकाणी सोहेल फकीर साहेब यांच्याकडून पुरस्कार या संपूर्ण रॉयल स्पोर्ट्स क्लब साठी रॉयल फेस्टिवल साठी 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहेत. आम्ही सोहेल साहेब तुमचं मनापासून आभार. आणि आता घेऊन जातोय जशी मॅचला सुरुवात होईल आवाज असेल याच आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा हरिभक्त परायण हरीश महाराज दिघेकर यांचा. धन्यवाद चंदू सर. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपण पाहतोय जाकमाता शिस्ते विपक्ष रणवेली. पहिला बॉल अर्षद उर्जुक यांच्यासाठी. हा चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. जाकमाता शिस्ते आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या स्कोररच्याकडे पाठवा विनंती असेल आपल्याला. अक्षय सिंग लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. अर्षद सुद्धा सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. अक्षय सिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्षद उर्जुक आणि मुकेश गायकर ही प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते रणवेली संघासाठी. हा चांगला चेंडू करून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न चांगला केला. बॉल शोधतायत. एक सिंगल फक्त मिळेल. हा झेल टिपला पाहिजे होता क्षेत्ररक्षकांनी. लॉंग ऑफला जाकमाता क्षेत्ररक्षक प्रमोद. चांगला प्रयत्न होता पण इथं खातं उघडलं जाते रणवेली संघाचं. अर्षद उर्जुक यासिन सर आताच घडलेला माणगाव प्रीमियर लीगची बाईक या पट्ट्याने जिंकले खऱ्या अर्थाने. मॅन ऑफ द सिरीजची अर्षद. मॅन फ्रॉम हरकोल खूप चांगले क्रिकेटर आहेत. पहिली सिंगल आली खातं उघडलं. मुकेश गायकर पहिल्यांदा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुद्दू किधर का है मुकेश? कल्याण मालवली गावचा सितारा मुकेश गायकर आपल्याला पहिल्यांदा रॉयलच्या धर्तीवर पाहायला मिळते रॉयल फेस्टिवल साठी. डावकरे बॅटर क्षेत्ररक्षणात बदल आपल्याला पाहायला मिळते. सिंग गोलंदाजीसाठी जाकमाता शिस्तेकडून. हा ट्रॅकर होता उडवला लॉंग ऑनच्या दिशेने. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक जजमेंटल एरर लक्षात आला नाही. झेल उलट्या दिशेने धावून झेल टिपण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मुकेशला येतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते 3. समीर जामदार साहेबांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत रॉयल फेस्टिवलच्या निमित्ताने. tenniscricket.in वर स्पर्धा आपण पाहतोय. बॅटची काढा घेतली. विकेट किपर चेंडूच्या खाली आहेत. झेल टिपलाय. मुकेश गायकरला यावं लागेल माघारी. पहिला फलंदाज बाद.
नौशाद नौशाद बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नौशाद चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. अलंग द कॉर्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडस पंबल पाहायला मिळालं, पण वेळ पाहता लगेच सावरले गणेशनी, त्यामुळे एक सिंगल मिळते. धावसंख्या 4. पहिल्या षटकाची सांगता 4 धावा रणवेलीच्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या अखेरीस रॉयल फेस्टिवलची ही स्पर्धा आपण पाहतोय. tenniscricket.in वर ही स्पर्धा आहे, पण वंडर स्पोर्ट्स महाडचे प्रोडक्शन टीम शिस्तीचे काटेकोर इथं पालन केले जाईल. पंच इशारा करतात आम्हाला की 20 मिनिटं तुम्हाला मिळतील 4 षटकांसाठी. 16 मिनिटाला शिस्ती संघ लक्षात घ्या, 16 मिनिटाला चौथं षटक सुरू झालं नाही तर जागेवर पंच आपल्याला पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त सर्कल मध्ये आणतील शेवटच्या षटकासाठी. टाइम तुमचा नोट होतोय ही लक्षात घ्या. जाकमाता शिस्ती कॅप्टन लक्षात घ्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गणेश शिंदे. एक सिंगल इथं येईल नौशाद यांना. अर्षद उर्जुक पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतील. गणेश अर्षद यांच्यासाठी आडवा पट्ट्यात खेळण्याचा इरादा. मिस टाइम स्ट्रोक. बॅटला ब्रश होऊन पॅडवर चेंडू आदळला, तिथेच रिंगाळला. धाव मात्र होत नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. 6 धावा. नौशाद गणेश शिंदेच्या चेंडूचा सामना करतील. रॉयल फेस्टिवलची एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाम स्ट्रोक आहे. निर्जन स्थळी तो चेंडू पडलाय. एक सिंगल फक्त इथे. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते अर्षद आणि नौशादच्या दरम्यान. धाबा अशाही मोठ्या स्ट्रोकनी जेव्हा येत नसतात तेव्हा तुम्हाला सिंगल डबल्सवर भर द्यावी लागते, धाबा कराव्या लागतात. धावा सातत्याने तुम्हाला घ्याव्या लागतील. इथे आपण पाहिलं रॉयल फेस्टिवलच्या स्पर्धेमध्ये आपण धावांचं आज पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला दाखवलं विशाल शहानी. अर्थात दिवसभरात एका फलंदाजाकडून जेवढ्या धावा होतात तेवढ्या पहिल्याच मॅच मध्ये धावा केल्यात. इथे डॉट बॉल येईल. कॉट बिहाइंड साठी अपील झाला होता. ओके, पंच मुन्ना पठाण सर, अझीम अमदुले सर आपल्याला स्केरलिक पंचांच्या भूमिकेत. तिसरे पंच सादिक राजापूरकर सर. हे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा होता अर्षद यांचा. हा लेग बिफोर पगबाधा अर्षद. पंचांनी सांगितलं की येस बॅट कट आहे. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 8. 4 धावा अवघ्या आल्या. गणेश शिंदे यांच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. हे कोण आहे बडा बॉलर? मयूर पंढाळकर आले आता गोलंदाजीसाठी. मुंबईचे खेळाडू मयूर पंढाळकर आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा 2 षटकानंतर अवघ्या 8 धावा. अर्षद उर्जुक आहेत स्ट्राईकला.
फटका मोठा हर्षदच्या बॅट मधून. बऱ्याच वेळ शांत होते हर्षद, यावेळेस मात्र तुटून पडले. मयूर पन्हाळकरचं हार्दिक स्वागत केलं रॉयल फेस्टिवल मध्ये षटकाराने. चौदा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच शिस्ते ग्रामपंचायत रमेशजी घरत साहेब, आपले हार्दिक हार्दिक स्वागत रॉयल फेस्टिवल मध्ये. या आपली बसण्याची व्यवस्था रॉयल फेस्टिवलच्या निमित्ताने झाले. अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न रमेशजी घरत साहेब. हा ट्रॅकर होता, पण यावेळेस गती परिवर्तन मयूर पन्हाळकरचं पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण, पण त्याचा बुरदंड जास्त बोक लागला नाही. एक सिंगल येथे, सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली 15 धावा. डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा ते वाईट बॉल. रणविली संघात आपण पाहिलं तर डगआउट मध्ये आपल्याला रोहित भालेराव दिसत आहेत, तर तेही फलंदाजीला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नौशाद एक सिंगल इथे येईल. या सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते 17 धावा. अर्षद उर्जुक, मॅन फ्रॉम हरकोल, सध्या या नावाची चर्चा आहे. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून गोलंदाजी फलंदाजी असेल, अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. एक षटकार आलाय. हा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे. हो हो, अर्षद कॉलिंग चांगली नव्हती, धावबाद झाले. बॅटर बॉल येत होती चांगले, चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळत होता. एक षटकार आला होता. फटका चांगला आहे नौशादच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला. मुबीन न्यू बॅटर, मॅन फ्रॉम रणवेली मुबीन. 4 षटकांचा मॅच. रोहित भालेराव आता 4थ्या क्रमांकाला फलंदाजीला, मुबीन 5व्या क्रमांकाला. मुबीनचा फटका चांगला आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटलाय. रोहित धाव घेत नाहीये कारण शेवटचं षटक शिल्लक राहील. स्ट्राईक आपल्याकडे पाहिजे म्हणून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलनी सांगता होईल मयूर पन्हाळकरच्या षटकाची. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा. राज पाटील, मॅन फ्रॉम शिस्ते.
शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरला रोहित भालेराव. किडनी या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू, अप्रतिम अष्टपैलू खेळाडू, कैक वर्ष रॉयल फेस्टिवलसाठी येत आहेत. यावेळी सालेत रणवीर संघाकडून पण बॅटिंग लाईनअप मध्ये चौथ्या क्रमांकाला पहिला बॉल या मॅच मधील फेस करतील राज पाटील. रोहित भालेराव यांच्यासाठी राज पाटील. अंतिम षटकातील पहिला बॉल. ओ खराब गोलंदाजी. बेसलाईनच्या वरचा हा नो बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांकडून. पुढचा बॉल फ्री हिट सुद्धा येईल. या नो बॉलनी सिंगल धावा संख्या 19. 15 ते 20 धावा कराव्या लागतील. स्कोर तर पहिल्या 3 षटकात रणवेलीसाठी आलेला नाहीये, पण या शेवटच्या षटकात रोहित भालेराव आहेत तर धावा येतील अशी अपेक्षा रणवेलचे खेळाडू करतायत. राज पाटील. फिटचा बॉल ट्रॅकर होता. पुलचा फटकाही पाहायला मिळाला पण तितकं टायमिंग झालं नाही. पाहूया इथे बाद होतील मोबिन, पण स्ट्राईक जाईल रोहित भालेराव यांच्याकडे. बॅटर बाद. शिस्ते एक देवस्थान, प्रसिद्ध देवस्थान आपल्याला पाहायला मिळते. शिस्तेची ग्रामदेवता जाक माता. हा फटका येते रोहित यांचा. घोषांकित क्षेत्रात स्ट्राईक रोटेट होईल. आता रोहितला नॉन स्ट्राईकला यावं लागेल. एक सिंगल. अम्मार यांच्याकडे स्ट्राईक जाईल. 21 धावा. फटका बसलाय. झेल सुटला. रनआउटची संधी मिळाली. अम्मारने आज नशिबातात नाश्ता केला का काय सकाळी. झेलही सुटला आणि धावबादी वाचली अम्मार. एक सिंगल आली याच दरम्यान. सिंगलनी धावसंख्या 22. 22. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू होता. इथे सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहील रोहितचा. पाहूया. एक धाव तर कंप्लीट केली. बाद. मैदानात एक सिंगल आली. रोहितला शेवटचं षटक मिळालं. प्रत्येक बॉलला मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत त्याला यश मिळालं नाही. धावसंख्या 23. रोहित भालेराव आला षटकार.
स्पर्धा म्हटल्यानंतर एक प्रचंड आनंद आपल्याला पाहायला मिळतो. काल tenniscricket.in वर तब्बल 60,000 लोकांनी स्पर्धा पाहिली. तर आज त्याचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल. दिवसेदिवस आपलाच रेकॉर्ड ब्रेक करताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रॉयल फेस्टिवल tenniscricket.in वर ही स्पर्धा आपण पाहते. वंडर स्पोर्ट्स महाडची प्रोडक्शन टीम, आविष्कार एल्वे, प्रतीक गिरी, निखिल गिरी, श्रेयस सुतार, सनी गिरी, नरेंद्र पाटील ही संपूर्ण टीम हेलो, धन्यवाद हरीश. मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. रोहित भालेराव के हाथों में गेंद, जोरदार अपील कॉट बिहाइंड द विकेट का. बल्लेबाज कुछ समझने के पहले ही अंपायर जी ने अपनी उंगली को आसमान में बुलंद कर दिया है. पहली गेंद पर पहला झटका. रॉयल फेस्टिवल हम देख रहे हैं और जैसे हमने अक्सर कहा है कि इस विकेट के ऊपर बल्लेबाजों के लिए एक अच्छी पारी खेलने का सुनहरा मौका होता है और अक्सर ही हमने देखा भी है बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट ये कहा गया. पहले मैच में भी इसका अनुभव हम सभी ने किया. पहले मैच में 96 रन बनाए थे अली एंड मूसा 11 नागांव के बल्लेबाजों ने, स्पेशली विशाल शाह ने, और ये सही साबित भी किया. मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. इसी मैदान पर आज के दिन दूसरे ही मैच में फिर से एक बार हमें अनप्रेडिक्टेबल ये क्रिकेट देखने को मिला है. रॉयल चैलेंजर्स रनवेल और जाखमाता क्लब शिस्ते, इन दोनों टीमों के बीच बड़ा संघर्ष यहां पे जारी है. रोहित भालेराव जैसे आइकॉन खिलाड़ी उनमें शामिल है, उसके बावजूद निर्धारित 4 ओवर में मात्र 31 रन वो बना पाए और 32 रनों का एक आसान सा लक्ष्य यहां पे रखा गया है. जी हां, इसमें दबा ओवर पिच गेंद, मगर बहुत देर तक गेंद हवा में है. अरशद हुर्जुक उस गेंद के नीचे आने की कोशिश में चूक गए हैं. गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन. में पावर भी था, मगर गेंद बहुत देर तक हवा में थी, तो ऐसा लग रहा था कि कैच हो सकता है, मगर 6 रन यहां पे बल्लेबाज को प्राप्त हुए हैं. अक्षय सिंह के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का. अक्षय सिंह ने इस छक्के के सहायता से अपना अकाउंट ओपन किया है. और मैं बात कर रहा था अनप्रेडिक्टेबल ये खेल की, अनिश्चितताओं से ये भरा हुआ खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल. गेंद गुम हो चुकी है. गुमशुदा गेंद को जल्द से जल्द यहां पे, जी हां, आ चुकी है गेंद. मगर मैं फिर से एक बार उसी बात के ऊपर आपका ध्यान खींचना चाहूंगा, क्योंकि क्रिकेट देखिए कितना अनोखा खेल है. जिस प्रतियोगिता में पहले मैच में 96 रन बने थे और उसी प्रतियोगिता में दूसरे ही मैच में मात्र 31 रन बन चुके हैं और जीतने के लिए एक आसान सा लक्ष्य है जाखमाता क्लब शिस्ते के सामने. रोहित भालेराव फिर से एक बार, जी हां, इसमें तबा जड़ में डाल दिया था. बैक टू द बॉलर खेला था, मिड ऑन फील्डर वहां पे मौजूद, बहुत ही बढ़िया फील्डिंग. रन लेने की कोई गुंजाइश नहीं है.
मगर बल्लेबाजों के ऊपर ज्यादा मनोवैज्ञानिक दबाव नहीं है, बहुत ही आसानी के साथ इस मैच को जीत सकते हैं, ये पहली नजर में हम सोच तो सकते हैं। मगर क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, क्योंकि कब यहां से ये मैच टर्न हो जाएगा, घूम जाएगा, इसके बारे में बताना असंभव के करीब माना गया है। क्या हमें फिर से एक बार वही क्षण, वही मोमेंट देखने को मिलेगा? हालांकि ऐसा तो लगता नहीं है, मगर सही लंबाई और सही दिशा का अगर गेंदबाज इस्तेमाल करेंगे और सही अंतराल में अगर यहाँ पे विकेट चटकाएंगे तो ये भी संभव है। हालांकि पहले ओवर में एक छक्का आने के बाद बल्लेबाजों के हौसले यहाँ पे बुलंद। आहा, जोरदार अपील है, मगर विकेट कीपर से अपील नहीं है। रोहित भालेराव थोड़े से उत्सुक थे अपील को लेके, मगर अंपायर जी ने इसे सिरे से खारिज कर दिया है। रोहित भालेराव का यह पहला ओवर कुछ मिश्रित ओवर हमें देखने को मिल रहा है। इस ओवर में उन्हें विकेट भी प्राप्त हुआ है, उसी के साथ एक छक्का भी इस ओवर में आ चुका है। कुल मिला के 5 गेंदों में उन्होंने 7 रन खर्च किए हैं। इस ओवर की अंतिम गेंद रोहित भालेराव, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इसमें हवा में गेंद, वहां पे फील्डर जरूर है, मगर हवा के साथ साथ फिर से एक बार गेंद दर्शक दीर्घा में 6 रन। ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 13 रन। इस बीच नए गेंदबाज आए हैं अरशद हुजुक, जो इस साल तूफानी फॉर्म में है। बहुत ही बढ़िया ऑलराउंडर के हैसियत से उन्होंने अपनी पहचान बनाई है अरशद। अपना निजी पहला ओवर। देखिए, अरशद को अगर इस मैच को जीतना है, अपने टीम को जीत दिलानी है, तो यहाँ पे विकेट चटकाने होंगे। उसके अलावा मुझे तो कोई चारा नजर नहीं आता। आप कितनी भी बिंदी गेंदे करोगे तब भी ये मैच बल्लेबाजों के फेवर में है। अगर विकेट चटकाते हो ऊपरी क्रम के बल्लेबाजों के, तो फिर मनोवैज्ञानिक दबाव आ सकता है, मगर सही नसीहत और वही नतीजा। फिर से एक बार गेंद फ्लाई करती हुई 6 रन के लिए। उमर 11 अराबिया और यामिन 11 दिघी, इन दोनों टीमों से मेरी गुजारिश है, टॉस करने के लिए आपको आना है। अरशद को पहली ही गेंद के ऊपर आसमान दिखाया है और अपना जलवा बिखेरा है बल्लेबाज अक्षय ने। अक्षय के बल्ले से अब तक 2 सिक्सर हमें देखने को मिले हैं। अक्षय आज बहुत ही अच्छे मूड में, बहुत ही अच्छे लय में, बहुत ही अच्छे रिदम में नजर आ रहे हैं। ये लीजिए, ओहो, इसे तो परोस के दिया है। फिर से एक बार 6 रन। से 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही आसान कर दिया है इस मैच को इन दोनों भी बल्लेबाजों ने। एक तरफ कुआं, दूसरी तरफ खाई। किस बल्लेबाज को यहां पे रोकने पे कामयाबी मिलेगी? हालांकि अब देर हो चुकी है, क्योंकि बहुत सारे रन पहले ओवर में भी आए, दूसरे ओवर में भी आए,
और पहले तो बल्लेबाजों ने निराश किया था। गेंदबाजों के हो, ये आया है तीसरा छक्का लगातार। निसारबाई दर्जी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। मी उमर 11 अरावी आणि यामीन 11 दिघी या दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, अगदी नम्रपणे विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या। बराच वेळ आम्ही तुम्हाला वारंवार पुकार देतोय। अब मात्र जीतने के लिए 1 रनों की जरूरत। शिस्ते गावचे माजी सरपंच सन्माननीय रमेशजी घरत यांच्या माध्यमातून या फलंदाजाला 500 रुपयांचा कॅश प्राइज।